फिजिक्स या विषयावर बोलायचं किंवा ऐकायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा छातीला गोळा आला असेल. बोर्डाचा पेपर जितका अवघड गेलेला आहे तितका आताचा फिजिक्स अवघड जाणार का हा प्रश्न कोणाकडे पडला असेल. बऱ्याच जणांनी फिजिक्सला हातही लावला नसेल. नको तो आपला दूरच बरा, बघू आठव्याला मटकेबाजी करू, डोळे मिटून बॅटिंग. पण विचार करायची गरज आहे दोन गोष्टींचा की आपल्या फिजिक्स बोर्डाला का अवघड गेला आणि तो आता सीईटीला सोपा जाईल का. तर हो, सीईटीला तो नक्की सोपा जाईल, पण त्याच्याकरता काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे घरी जाऊन टेक्स्टबुक रीड केलं पाहिजे. खरंच प्रामाणिकपणे हात वर करा, कम्प्लीट टेक्स्टबुक बोर्ड एक्झामच्या आधी कोणी कोणी रीड केलेलं होतं. फार कमी हात वर झाले आणि ज्यांनी हात वर केलं कम्प्लीट टेक्स्टबुक आहे टाकून. मी टेक्स्टबुकची पहिली 10 पानं रीड केली नाही, कम्प्लीट टेक्स्टबुक ज्यांनी रीड केलं होतं त्यांच्याबद्दल बोलतोय. त्यांना नक्की पेपर इझी गेला असेल, पण ज्यांनी टेक्स्टबुक रीड केलेलं नाहीये त्यांना तोच पेपर डिफिकल्ट गेला असेल. माझा सीईटीला पहिल्यांदा काय करायची गरज आहे, यू हॅव टू रीड द टेक्स्टबुक वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन. तुम्हाला खूप सोपं आहे. 2 वर्षांपूर्वी फिजिक्सची 3 बुक्स रीड करावी लागायची. 3 वेगळ्या पब्लिकेशनची बुक्स होती. बोर्डाने कुठलंही बुक काढलेलं नव्हतं आणि 3 वेगवेगळी बुक्स स्टुडंट्सना रीड करावी लागायची. तुमच्याला खूप सोपं आहे, एकच बुक रीड करायचं आहे ना. सोपं माझ्या मते आहे. 3 पेक्षा 1 नक्कीच सोपं आहे. 3 पुस्तकं 500 पानांची, त्यापेक्षा 1 टेक्स्टबुक 400 पानांचं, क्वाईट इझी आहे. तर टेक्स्टबुक रीड करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरेच जण मला म्हणतात की सर फिजिक्स बोर्डाला इतका अवघड गेला आहे, आता मी तो बहुतेक ऑप्शनलाच टाकतोय सीईटीला. पण एक लक्षात घ्या, सीईटीला ऑप्शन टाकून तुम्ही फिजिक्स पासून सुटू शकत नाही. कारण की तुम्ही इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, कुठल्याही ब्रांचला जा, तुम्हाला फिजिक्स हे लागतंच. फर्स्ट इयरला कुठल्याही याच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, एम.फार्म कुठल्याही याला तुम्हाला फिजिक्स शिवाय हलता येत नाही. माझ्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की फिजिक्सकडे दुर्लक्ष केलं आणि इंजिनिअरिंगला गेल्यावर फेल झाले. कारण की इंजिनिअरिंगमध्ये पहिला जो पार्ट तो फिजिक्सवरती बेस आहे, फिजिक्सकडे खूप चांगलं लक्ष द्या. बेसिकली प्रश्न मुलांना पडेल की सर आम्ही एक्झाम दिली बोर्डाची, पास ना, कशाला एवढी सीईटी जेईई कशा काय केलं. तर तो गरज आहे. नाव माहिती आहे या व्यक्तीचं, नावाबद्दल बोलत नाही, पुढे जातो. तू काय म्हटलं याच्याकडे जातो. एव्हरीबडी इज अ जिनियस, बट इफ यू जज अ फिश बाय इट्स ability to climb a tree, it will live its whole life believing that it is a stupid. याच्याच त्याचा सीईटीची गरज आहे. Are we having ability, engineering ability to check? Are we having engineering ability? There is CET, there is JEE, there is NEET. मग ही नीट एक्झाम आहे किंवा इंजिनिअरिंग एक्झाम आहे ती कशा करताय, आपलं ऍप्लिकेशन माइंड चेक करण्याकरता आहे. मला अप्लाय करता येते का 12th स्टँडर्डला मी जे सगळं नॉलेज गेन केलंय, 12th स्टँडर्डची जी तुमची एक्झाम झाली ती हाऊ मच नॉलेज यू गेन त्याच्यावरती झालेली. तुम्ही किती नॉलेज गेन केलं याच्यावरती झालेली. कॅन यू यूज दॅट नॉलेज फॉर सीईटी, फॉर जेईई मेन्स, फॉर नीट एक्झाम और फॉर इंजिनिअरिंग. तुम्ही ते नॉलेज इंजिनिअरिंगमध्ये वापरू शकता की नाही हे ऍप्लिकेशन माइंड तुमचं चेक करण्याकरता म्हणून ह्या एक्झाम्स या डिझाईन केलेल्या आहेत. मग याच्याकरता काय गरज आहे, काय करण्याची गरज आहे, तर पुढच्या स्लाइडमध्ये दिसतंय इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. त्याच अल्बर्ट आइन्स्टाईनचं हे स्टेटमेंट आहे. आणि नेमकं आपण इथे कमी पडतो फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करता. फिजिक्समध्ये मी 500 न्यूमेरिकल सॉल्व्ह केली, 500 एमसीक्यू सॉल्व्ह केले. झालं काय, इज इट सफिशियंट? नॉट ऍट ऑल. मग 1000 सॉल्व्ह केले, नॉट ऍट ऑल. तुम्ही कितीही एमसीक्यू सॉल्व्ह करा ते सफिशियंट कधीच नाहीये. मग काय डेव्हलप करायला पाहिजे ऍक्च्युअली, यू हॅव टू डेव्हलप युअर इमॅजिनेशन पॉवर. देन अँड देन ओनली यू कॅन स्कोर गुड मार्क्स इन सीईटी और जेईई मेन और नीट सच टाइप ऑफ एक्झाम्स. मग इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. हे इमॅजिनेशन आपलं वाढलं पाहिजे. कसं वाढवायचं, एक न्यूमरिकल सॉल्व्ह करूया, बघूया पुढे. याचा अर्थच बेसिकली कळत नाही. ही डायग्रॅम एक्झाम मध्ये नसते, फक्त वरचं स्टेटमेंट लिहिलेलं असतं. ही एक्झाम ही जी डायग्रॅम आहे ती आपल्याला व्हिज्युअलाइज करायची असते. काय म्हटलं याच्यात, मास एम इज कनेक्टेड टू अ लाईट स्ट्रिंग
that passes through a hole at a center of smooth turntable. A second mass M is suspended from the other end of the string. At what angular speed should the turntable rotate so that block placed on it should remain at rest on its surface? न्यूमरिकल वाचून होतं, आपल्याला न्यूमरिकलचा अर्थच कळत नाही. याच्यावरती काय सोल्युशन आहे? तर मला सांगितलेलं, आईन्स्टाईनने सांगितलेलं स्टेटमेंट, इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. आपण इमॅजिनच करत नाही नक्की काय होतं. स्टेप बाय स्टेप रीड करायचं. रीड करतानाच मी आता रीड करतो तसं अजिबात सगळेजण घाई असते आपल्याला भयानक. कारण की आपल्याला माहिती असतं की 90 क्वेश्चन्स आले फिजिक्स प्लस केमिस्ट्री, बरोबर ना? 100 असतात. नीटला 90 आणि सीईटीला 100. इज इट राईट? मग 100 क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचे. किती टायमिंग आहे? 90 मिनिट्स टू सॉल्व्ह 100 क्वेश्चन्स. मग 90 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह होणार का? आपल्याला घाई असे टेन्शन आलेलं असतं. मॅडमनी मगाशी सांगितलं की केमिस्ट्री पहिल्यांदा म्हणून सॉल्व्ह करायला घेतात. बरोबर आहे, केमिस्ट्री सॉल्व्ह करायला जरूर घ्या. मी म्हणतो केमिस्ट्री पासूनच सुरुवात करा. का केमिस्ट्री पासून सुरुवात करा? कारण केमिस्ट्री काही क्वेश्चन्स तरी सोपे असतात. मग ह्याच्याकरता काय, पण एक नक्की ठेवायचं होतं की केमिस्ट्री मला किती वेळात संपवायचं आहे. माझा एक स्टुडंट होता, त्या स्टुडंटला असंच सांगितलेलं होतं की फर्स्ट सॉल्व केमिस्ट्री देन गो फॉर फिजिक्स. त्यांनी केमिस्ट्री सॉल्व करायला सुरुवात केली आणि 1 तास तो केमिस्ट्री सोडत बसला. अर्धा तास जायला, अर्धा फिजिक्सचे 50 क्वेश्चन काय, जेमतेम 20 क्वेश्चन झाले आणि मग रडत झालं. हुशार स्टुडंट होता, पण कशामुळे गेलं? एक वेळ बघितली नाही. टाइम इज मोर इम्पॉर्टंट, व्हेरी प्रेशियस ओव्हर हिअर. घड्याळाकडे लक्ष द्या. विदिन 30 मिनिट्स you have to finish, 30 to 35 minutes you have to finish your chemistry paper. 30 ते 35 मिनिटांमध्ये केमिस्ट्री संपलाच पाहिजे. नसेल संपला तर राहायला तरी केमिस्ट्री सोडायचा, फिजिक्स पासून सुरुवात करायची. पुन्हा फिजिक्स सगळा सॉल्व्ह करून घ्यायचा आणि मग जो वेळ राहील त्याच्यात केमिस्ट्री परत सॉल्व्ह करू शकता. पण केमिस्ट्री हा लवकर सॉल्व्ह होणारा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती जास्त वेळ घालवत बसायचं नाही. शेवटची जर का 10 मिनिटं राहिली असतील आणि केमिस्ट्रीचे एक 15 क्वेश्चन राहिले सॉल्व्ह होऊ शकतात, पण फिजिक्सचे होऊ शकत नाही. आणि फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स ही जास्ती असतात. मग आता ह्याच हेच न्यूमरिकल कसं सॉल्व्ह करायचं? मी रीड करतानाच खूप प्रिसाइजली रीड करणार. बघा आता, अ मास एम इज कनेक्टेड टू अ लाईट स्ट्रिंग. लगेच डोळ्यासमोर आणायचं, एक मास एक डोळ्यासमोर आलं पाहिजे. तिथे डायग्राम जे ड्रॉ केलेले आहे तसं एक मास इमेज स्ट्रिंगला अटॅच केलेले आहे. दॅट पासेस थ्रू अ होल ॲट द सेंटर ऑफ स्मूथ टर्न टेबल. इथे एक टेबल आहे आणि त्या टेबलला एक होल ड्रिल केलेलं आहे. त्या ड्रिल मधनं हे स्मॉल एम मास जे आहे ते पास होते. अ सेकंड मास एम इज सस्पेंडेड फ्रॉम अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. आणि सेकंड मास सस्पेंड केलेले. आता इथे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की एक मास सस्पेंड केलेलं आहे आणि एक मास टर्न टेबल वरती ठेवलेलं आहे. सो एक मास जे आहे फर्स्ट मास इज ऑन टर्न टेबल, द थ्रेड इज पासिंग थ्रू होल अँड सेकंड मास इज सस्पेंडेड. हँग केलेलं आहे सेकंड मास. हे डोळ्यासमोर आलं पाहिजे. ते सी फिगर मी लिहिलेले एक्झाममध्ये नसणार आहे. At what angular speed should the turntable rotate so that the block placed on it should remain at rest? या क्वेश्चनचा तुम्हीच मार्क देणार आहात. आता टर्नटेबल रोटेट होणार आहे, टर्न होणार आहे, फिरायला सुरुवात होणार आहे आणि ते मास पडणार नाही. ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे बघा, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल पुल द मास प्लेस्ड ऑन टेबल शुड मूव्ह टुवर्ड्स डाउनवर्ड साइड. बरोबर आहे का? पण तसं होत नाहीये. ते मास रेस्टमध्ये राहतात ठेवलेलं. कशामुळे रेसमध्ये राहतात? करा लक्षात. आणि मला पटकन याचं सांगा, कुठला फोर्स असा आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करणार आहे? जोरात. करेक्ट, सेंट्रीफ्युगल फोर्स. मग हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे की सेंट्रीफ्युगल फोर्स इज गोइंग टू बॅलन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग इन डाउनवर्ड डिरेक्शन. सो सेंट्रीफ्युगल फोर्स शुड बी इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट. सो टी इक्वल टू mg equal to centripetal force or centrifugal force. So mg equal to m omega square r. mm cancel. So omega equal to under root g by r. Value of g is 9.8 divided by 0.2. That is 7 radian per second.
त्यामुळे हे इमॅजिनेशन हे इम्पॉर्टंट आहे, नक्की काय होतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. नाही जेव्हा मी न्यूमेरिकल रीड करतो तेव्हा मी काय केलं, मी डोळ्यासमोर आणत गेलो काय काय होतंय. देयर इज वन मास अटॅच टू अ स्ट्रिंग, दॅट स्ट्रिंग इज पासिंग थ्रू होल. हे मी माझ्या डोळ्यासमोर जेव्हा डायग्राम डेव्हलप केली, मला डायग्राम ड्रॉ करायला सुद्धा तिथे वेळ नाही. जेव्हा मी डोळ्यासमोर डायग्राम ड्रॉ केली तेव्हाच मला हे एमसीक्यू सॉल्व्ह करतात. नेक्स्ट, आता इथे चॅप्टर्सची नावं, चॅप्टर्स तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही. ही चॅप्टरची नावं फक्त डोळ्यासमोर करूया. चॅप्टर्स कमीत कमी माहिती पाहिजे आपल्याला काय काय आहे. आता जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक रीड करायला सुरुवात करणार आहात तेव्हा नक्की टेक्स्टबुक कसं रीड करायला सुरुवात करायची. मेनी स्टुडंट्स आर गोइंग टू स्टार्ट विथ सर्क्युलर मोशन अँड अगेन्स्ट ऑफ इट. व्हाय? बिकॉज वी स्टार्ट from board exam or before that also we worked on circular motion chapter many times, n number of times. Is it right? आपण खूप वेळा सर्क्युलर मोशन चॅप्टर ऑलरेडी कधी तो पहिल्यांदा कॉलेजमध्ये होतो, क्लासमध्येही होतो. आपण तिथपासून त्याच्यावरती टेस्ट झालेले असतात क्लासेसमध्ये. तिथपासून आपण सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन सगळं आपण स्टडी करत असतो. पण कंटिन्युअसली तो चॅप्टर इतके वेळा आपला झालेला आहे सर्क्युलर मोशन. सो आय विल सजेस्ट यू जे आपले चॅप्टर्स खूप जास्त करून झालेले आहेत ते बाजूला ठेवायचे आणि पहिल्यांदा जे झालेलं नाहीये त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. दिस इज नॉट बोर्ड एक्झाम. नाही कुठलाही चॅप्टर ऑप्शनला टाकला चालणार नाही, कारण की इथे काही असं नाहीये की याच्यावरती 2च क्वेश्चन येणार, याच्यावरती 3च क्वेश्चन येणार, असं काही नाहीये. कितीही क्वेश्चन कुठल्याही चॅप्टरवरती येऊ शकतात. सो आय विल सजेस्ट यू स्टार्ट फ्रॉम दॅट चॅप्टर विच वॉज फॉर ऑप्शन फॉर द बोर्ड एक्झाम. जे ऑप्शनल मी टाकलेले आहे तिथपासून पाहिजे. मग ठरवा तुम्ही कुठले ऑप्शन टाकले. जर बऱ्याच जणांनी कम्युनिकेशनच ऑप्शन टाकलेला असतो, 2 मार्काचा चॅप्टर इतका मोठा कुठनं करायचा. स्टार्ट विथ कम्युनिकेशन. आता उलट करा, कम्युनिकेशन, सेमी कंडक्टर हे जे चॅप्टर आपण अवॉइड केलेलेच नाही, तिथून सुरुवात करायची. आता त्यामुळे ते चॅप्टर्स आपल्याला पहिल्यांदा चांगले करून घ्यायचे. पुढे जाऊया. पुढे याच्या व्यतिरिक्त जे मगाशी तुमच्या 12th स्टँडर्डच्या बोर्ड एक्झामला जे चॅप्टर्स होते ते चॅप्टर तुम्हाला सीईटी एक्झाम करता करायचेच आहे. पण नीट एक्झाम करता फक्त तेवढेच चॅप्टर्स केले, इज इट सफिशियंट? नो, इट इज नॉट ॲट ऑल सफिशियंट. यू हॅव टू प्रिपेअर फॉर फ्यू मोर चॅप्टर्स. विच चॅप्टर्स? सी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स फ्रॉम 11th स्टँडर्ड, रे ऑप्टिक्स अगेन फ्रॉम 11th स्टँडर्ड, physical word and measurement first chapter of 11th standard, कायनामेटिक्स. कायनामेटिक्स मध्ये कुठला चॅप्टर येतो तर प्रोजेक्टाईल मोशन हा जो चॅप्टर आहे तो सगळा कायनामेटिक्स मध्ये येतो. त्यात पुढचा जमा करून ठेवायचा आहे. लॉज ऑफ मोशन फोर्स चॅप्टर जो आहे तो जमा करायचा आपल्याला. वर्क एनर्जी पॉवर अगेन फोर्थ चॅप्टर. मोशन ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स अँड रिजिड बॉडी अगेन फोर्थ चॅप्टर अँड रोटेशनल मोशन फ्रॉम 12th स्टँडर्ड. प्रॉपर्टीज ऑफ बल्क मॅटर अँड थर्मोडायनॅमिक्स. हे एवढे चॅप्टर्स तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट होल 11th स्टँडर्ड तुम्हाला परत रिपीट करायचं. नेक्स्ट, मग लगेच मुलांना प्रश्न पडतो की सर ऑलरेडी 12th एवढं आहे प्लस 11th एवढं नीटला करायचं आहे, राहायला किती आता. नीट करता फक्त 15 ते 20 दिवस झालेले आहेत आणि सीईटी करता ओनली 1 month इज द्या. मी ओनली वर्ड याच्याकरता यूज केला की 20 चॅप्टर्स फिजिक्सचे, 21 चॅप्टर्स, तेवढे चॅप्टर्स केमिस्ट्रीचे, तेवढे चॅप्टर्स ऑलमोस्ट मॅथमॅटिक्सचे. एवढे होणार तरी आमचे. तर हा 1 महिना राहिला आहे. थोडी जरा जास्त कष्ट घेतले तर हे सगळं होण्यासारखं आहे. म्हणून एक स्टेटमेंट आहे, नुसतं वाचून पुढे जाऊया कळणारे सगळ्यांना. द जिम कॅन नॉट बी पॉलिश विदाउट फ्रिक्शन, नॉट मॅन परफेक्ट विदाउट ट्रायल्स. सो फ्रिक्शन होणारच आहे. फ्रिक्शन होताना एनर्जी लूज होणारच आहे, पण आपल्याला थोडेसे जास्त कष्ट घ्यायचे. पुढे जाऊया. आणि त्याच्याकरता प्लॅन आउट युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन. आपण बरेचदा पहिली स्टेप करतो प्लॅन आउट युअर वर्क, बोंबाबोंब होते ते वर्कआउट युअर प्लॅनच्या वेळेला. त्यामुळे आपल्याला वर्कआउट युअर प्लॅन इकडे सुद्धा लक्ष या 1 महिन्यात द्यायचंय. अजून काही एमसीक्यूज आणि काही ट्रिक्स बघूया. The frequency of a tuning fork is 256 Hz and the speed of sound in air is 350 meter per second. Find the distance covered by the wave when fork completes 16 vibrations. पुन्हा प्रश्न तोच, कळणार कधी न्यूमरिकल? काही नाही, अतिशय सोपं आहे बघा. काय आहे? द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. आपल्याला सगळ्यात शेवटची लाईन बघा. काय फाइंड आउट करायचं आहे? Find the distance covered by the wave when the fork completes
16 vibrations. Within one vibration, wave is going to complete how many distance? One wavelength, is it right? Okay, obviously, within one vibration, one wavelength, 16 vibrations, 16 wavelength. So we have to find out 16 lambda. But what is formula of lambda? V by n, is it right? बरोबर आहे का? आठवतं या फॉर्म्युला सगळ्यांना? Okay, so lambda equal to V by n, substitute values, V is 350 divided by 256. आता मगाशी मॅडमनी जी मेथड सांगितली केमिस्ट्री मॅडमनी, we are going to use elimination method many times. Instead of finding out correct answer, we are going to eliminate wrong answer. आणि करेक्ट आन्सर फाइंड आउट करायला आपल्याकडे वेळ नाही. बघा मग आता काय करायचं, 16 into V by n, 16 into 350 by 256. लॉग टेबल यूज करायचं नाही, कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही, आपल्याला काही यूज करायचं नाही, बरोबर आहे ना? मग कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही तर हे कसं सॉल्व करणार? लॉग टेबलही नाही आपल्याकडे. बोर्डाला कमीत कमी लॉग टेबल जरी होतं, तेही आपण यूज केलं नाही तो भाग वेगळा. पण तिथे जरा हेल्प घ्यायला लॉग टेबल होतं, इथे तसं काही नाही आपल्याकडे. याच्यावरती उपाय काय? एलिमिनेशन प्रोसेस. इतकं सोपं आहे. 350/256 याचा आन्सर ग्रेटर दॅन 1 आहे. इज इट राईट? सो तुमचा आन्सर 16 into 1 point something असं येणार आहे. मग वरचे ऑप्शन बघायचे. इज इट पॉसिबल 2 point something and 12 point something हे आन्सर पॉसिबल आहे का? नाही. आपले दोन ऑप्शन इथेच कट झाले, ए आणि डी गेले. 50-50 कोण मध्ये करू? पण आपल्याला स्वतःकडे आपण 50-50 हेल्पलाईन करून घेतलेली आहे. आता राहिले दोन ऑप्शन, सी आणि बी. आन्सर 1 point something खूप मोठा नंबर असणार का? 1.5, 1.8 वगैरे असा नंबर असण्याची पॉसिबिलिटी आहे का? नाही. आन्सर नियर अबाउट 1.5 लेस दॅन दॅट. इज इट राईट? 1.5 पेक्षा कमी आन्सर असणार आहे. म्हणजे 31 सुद्धा येणार नाही. आन्सर येणार आहे ऑब्विसली 21. मी 21 ला डार्क सर्कल करणार, पुढे जाणार. सो इट इज अ एलिमिनेशन प्रोसेस, हे लक्षात घ्या. इथे जर तुम्ही डिटेल्स बसला तुम्हाला वेळ पुरणार नाही. सो एलिमिनेट हे डोक्यात आलं पाहिजे आपल्याला ऍट दॅट टाइम की मला 2.1 आणि 12.8 हे आन्सर मिळणं पॉसिबलच नाहीये. हे जर तुमच्या लक्षात आलं तुम्ही नेहमी लढाई जिंकलेली. बघा चुकायचे चान्सेस कमी होतात 50-50 ऑप्शन घेतल्यानंतर. ओके, पुढे जाऊया. हे न्यूमरिकल काय बघूया. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM has velocity v1 and v2 when at distance x1 and x2 respectively from the main position. The next period is. हे न्यूमरिकल कुठल्या चॅप्टर मधलं आहे? ऑसिलेशन. व्हेरी गुड. कमी कमी चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन. मग आता ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आपल्याला फाइंड आउट काय सांगितले? फ्रिक्वेन्सी पिरियड. पिरियडचा फॉर्म्युला काय? त्यांनी सांगितलं T is equal to 2π/L/G. Yes, it's right. But can we use that formula over here? No. Why? Is L and G is given? Okay, G ठीक आहे, G माहिती आहे. Is L is given? No. So you cannot use that formula. जरी आपल्याकडे रेडीमेड फॉर्म्युला आहे, असं होतं आपलं, हे काही चुकीचं नाहीये की आपला एक फॉर्म्युला पाठ केलेला असतो लगेच आठवतो T equal to 2π/L/G. But all these things are given to us, L, G, all these things are not given to us. So we have to use some different formula or different logic. So process is always known to unknown. ही प्रोसेस काय लक्षात ठेवा. काय प्रोसेस आहे? नोन टू अननोन. आपल्याला जे माहिती आहे त्याच्याकडून माहिती नाही कडे जायचं. मग माहिती काय काय? वी आर नोइंग V1 and V2. This mentioned over here. Is it right? A particle executing SHM has velocity V1 and V2. So I am going to start from formula of V1 and V2. What is the formula of V1? आठवतोय कोणाला? V1 चा नाही, V चा जनरल फॉर्म्युला. V equal to omega under root a square minus x square. Is it right? So that formula I am going to use now. Yes. So V1 equal to omega root a square minus x square and V2 equal to omega root a square minus x2 square. Next. मला पुढच्या स्टेपला मी काय केलंय बघा. V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. मी दोन्हीचा स्क्वेअर केला त्यामुळे स्क्वेअर रूट साईड निघून गेली. ओमेगा इज कॉमन. कॅन आय टेक दॅट ओमेगा आउट साइड? सो तो ओमेगा बाहेर घेतला. ओमेगा स्क्वेअर. आतमध्ये काय काय राहिलं? ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस x1 स्क्वेअर. ए स्क्वेअर
कॅन्सल, राहिलं काय x1 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. आता पुढचा पार्ट एकदमच सिंपल झाला. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. सो ट्रान्सफर टी टुवर्ड्स दॅट साइड. You will get t square equal to 4 pi square in bracket x1 square minus x2 square divided by v2 square minus v1 square. Therefore, period is t equal to 2 pi under root x1 square minus x2 square divided by v2 square minus v1 square. Getting it? हे प्रोसेस कुठली आहे? नोन टू अननोन. लगेच घोडाच्या काम नाही सुरू करायचं. आपल्या डोक्यात असतं पिरियड पॉईंट आउट करायचा केला तरी आपण फॉर्म्युला लिहून काढतो. टी इज इक्वल टू 2 पॉईंट आउट एल बाय जे म्हणून विचार करायला लागतो. याच्याकडे ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं काही नाही. तो फॉर्म्युलाच वापरायचा नाही आपल्याला. प्रोसेस इज नोन टू अननोन. राईट अ फॉर्म्युला ऑफ V1, राईट अ फॉर्म्युला ऑफ V2, जस्ट स्क्वेअर इट, सबट्रॅक्ट इट, यू विल गेट आन्सर. फिनिश. एवढी सोपी प्रोसिजर आहे. आता ही प्रोसिजर लक्षात यायला थोडीशी प्रॅक्टिस आपल्याला करायला केली पाहिजे. पुढे द लेंथ ऑफ सेकंड्स hand in a watch is L centimeter. The change in velocity of its step is 15 seconds is. What we want to find out? You want to find out change in velocity. Is it right? आता याच्याकरता वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळी मेथड तुम्हाला दिलेली आहे. But I am not going to use any method from that. I am going to use one different method over here. Underline that word. म्हणजे तुम्ही अंडरलाईन करू शकणार नाही आता. नुसतं इमॅजिनरी अंडरलाईन करा. Change in the velocity. I will tell you one formula for change in the velocity. Next. ही मेथड तुमच्या बुक्स मध्ये दिलेली असते. अजून ही मेथड संपलेली आहे. खूप मोठी मेथड आहे तशी. पुढे जाऊया. बघा तिकडे खाली π/30 √2 cm per second. इथे ती मेथड संपलेली आहे. म्हणजे जवळ 2 पेजेस मला त्या मेथडला यूज करावे लागले. बट आय विल टेल यू व्हेरी सिंपल मेथड instead of that method. Whenever the question will be there, find out change in velocity, find out tangential acceleration, find out centripetal acceleration, find out change in centripetal force, change in centripetal acceleration, change in tangential acceleration, change in centripetal force. याच्या करता सगळ्या करता एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. रामबाण औषध. यू कॅन यूज इट एनीवेअर. चेंज इन फोर्स, चेंज इन सेंट्रिपिटल एक्सेलेरेशन विचारलं की हा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला? इथे आता व्हेलॉसिटी विचारले म्हणून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला दिलाय. द फॉर्म्युला इज 2v sin theta by 2. Change in velocity is equal to 2v sin theta by 2. ह्या जागी तुम्हाला विचारलं असेल फाइंड आउट सेंट्रिपिटल चेंज इन सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. तर तुम्ही काय फॉर्म्युला यूज करणार? चेंज इन सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज इक्वल टू 2ac sin theta by 2. चेंज इन टँजेन्शियल एक्सेलरेशनला काय करणार? 280. फक्त मधली व्हॅल्यू जी आहे v च्या ऐवजी ac टाकायचा, ac च्या ऐवजी 80 टाकायचा. सेंट्रिपिटल फोर्स करता v च्या ऐवजी काय टाकणार तुम्ही? व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. इज इट राईट? फाइंड आउट करता येईल या फॉर्म्युलानी. सो दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. चेंज इन वेलॉसिटी इज इक्वल टू 2v sin theta by 2. So substitute 2r omega. Value of v is r omega. Is it right? So v equal to r omega. 2r omega sin 90 by 2. Sin 90 by 2 is sin 45. Okay, substitute value of r, value of omega. Omega is pi by 30. You can find out the answer very easily. Okay, next. आता इथे मात्र मी कुठली मेथड यूज करतो ते तिकडे लक्ष द्या. If a copper wire is stretched to make its radius decrease by 0.1%, then the percentage increase in the resistance is approximately. Again, there are n number of formulae. तुम्ही एक सिंपल मेथड रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे R इक्वल टू रो एल बाय ए. बरोबर ना? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटं सॉल्व्ह करायला ते सॉल्व्ह करत बसा. तेवढा वेळ आपल्याकडे नक्की नाही. पण आपण एक गोष्ट स्टडी केलेली आहे. 11th स्टँडर्डला मेजरमेंट नावाचा चॅप्टर होता. बरोबर आहे का? आठवतंय? व्हेरी गुड. मग मेजरमेंट चॅप्टर मध्ये एरर नावाचा पार्ट होता. एरर मध्ये आपण एक फॉर्म्युला स्टडी केलेला आहे. तो फॉर्म्युला मी इथे यूज करणार आहे. कुठला फॉर्म्युला? फॉर्म्युला सांगतो. हा का आठवतोय का? नाही. बरं, राईट ऑन द फॉर्म्युला. if delta x is error in x, if delta x is error in x, then error in x raised to n will be n delta x.
पुन्हा एकदा सांगतो, डेल्टा एक्स ही एक्स मधली एरर असेल. इफ डेल्टा एक्स इज एरर इन एक्स, तर एक्स रेस टू एन मध्ये एरर किती असेल? एन टाइम्स डेल्टा एक्स. हेच लॉजिक मी वापरणार. बघा मी पुन्हा एकदा निबंध रीड करतो. इफ अ कॉपर वायर इज स्ट्रेच टू मेक इट्स रेडियस डिक्रीज बाय 0.1%. मी कॉपर वायर स्ट्रेच केली. स्ट्रेच कशाकरता केली? टू मेक इट्स रेडियस डिक्रीज बाय 0.1%. आता इथे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, जेव्हा रेडियस डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे, तेव्हाच लेंथ डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. सो देन द पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स, मग किती पर्सेंट इन्क्रीज होईल? इन केस ऑफ स्ट्रेंथिंग, R is inversely proportional to R raised to 4. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण बरेचदा R is equal to rho L by A एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवतो. A is equal to pi R square, बरोबर आहे. मग प्रश्न मला विचारतात, सर R is inversely proportional to R raised to 4 कसं? R raised to 2 पाहिजे ना. आपण एरिया डिक्रीज झालेले ते तेवढीच वाटते ना, त्याचा पण विचार करणार, बरोबर आहे. म्हणजे त्याचा जर तुम्ही विचार केला तर तो R raised to 4 हे रिलेशन लक्षात ठेवा. रेडियस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R raised to 4. मग आत्ताचा फॉर्म्युला बघा काय आहे, किती एरर आहे? 0.1% एरर आहे ना. 0.1% इन्क्रीज होते म्हणजे 0.1% एरर आहे. इज इट राईट? मग 0.1% डिक्रीज होतोय. आता या फॉर्म्युला किती मल्टिप्लाय करावं लागेल? R raised to 4 आहे ना इकडे आपल्याकडे. इज इट राईट? सो R raised to 4 किती मल्टिप्लाय करावं लागेल? 4 नी. सो 4 into 0.1 किती आला आन्सर? 0.4. इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे. पण हे जर का तुम्ही ऍक्च्युअल मॅथमॅटिकल स्टेपची करायला गेला तर जवळजवळ 10 मिनिटे या न्यूमेरिकलला लागतात सॉल्व्ह करायला. जरी तुम्ही अगदी स्टेप्स न घेता उड्या मारत गेलात, एकदम 3-3, 4-4 स्टेप्स पुढे गेला, तरी मिनिमम 2 to 3 मिनिट्स टाकायला आपल्याला तेवढाही वेळ नाहीये. इज इट राईट? ओके. सो ही मेथड लक्षात ठेवा की आपल्या बरेच वेळा जेव्हा पर्सेंटेज इन्क्रीज, पर्सेंटेज डिक्रीज अशा गोष्टी विचारलेल्या असतात, त्यावेळेला कुठला फॉर्म्युला यूज करायचा? आता तुम्हाला लिहून दिलेला फॉर्म्युला यूज करायचा. ओके, पुढे जाऊया. Find out equivalent resistance of circuit when current is not flowing through OPQ. डायग्राम मध्ये दिसेल. And value of each resistance is 1 ohm. बरेचदा असं बघितलेले हुशार मुलं असतात पण त्यांना कमी मार्क्स मिळतात. का मग कमी मार्क्स मिळतात? कारण की ते रिडिंगच चेक करत नाही. रिडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ओव्हर हियर. अतिशय तुम्ही व्यवस्थित रीड केला पाहिजे काय प्रश्न विचारलाय. जेव्हा याच्या खाली डायग्राम दिलेली असेल, सर्किट डायग्राम, ती डायग्राम काय दिली तेही आपण बघू. ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. ओके. आणि ह्या डायग्रामचा तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. सो टू फाइंड आउट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ दिस डायग्राम, विच फॉर्म्युला यू आर गोइंग टू यूज? विस्टनचा पण वापरायची गरज नाही, सगळं पॅरलल आणि त्याच्यामधलं कॉम्बिनेशन बघायचं आहे. पण मुलं काय करतात? मुलं डायरेक्टली सॉल्व्ह करतात. त्यातली एक वरची लाईन बघतच नाही. ती काय वरची लाईन होती बघाशी? करंट इज नॉट फ्लोईंग थ्रू OPQ. इज इट राईट? OPQ मधनं करंट फ्लोच होत नाहीये तर त्याचा विचार करायची गरज आहे का हो? हा मुलं विचारच करत नाही. विचार करते म्हणायचं ती वरची लाईनच बघत नाही. ते सर्किट बघतात. Each resistance having value 1 ohm, they will start to finding out the answer, and then answer is wrong. मग आपण विचारतो आन्सर का रॉंग आलं? अरे पहिली वर्ड वाचलेलीस ना तू, काय लिहितो पहिल्या लाईन मध्ये? करंट इज नॉट फ्लोइंग थ्रू OPQ. सो नेक्स्ट हे खाचा स्पॉट फक्त लक्षात घ्यायचा OMN, and you can find out the answer. Answer is 2/3 ohm. माझ्यामध्ये खाचा पाठ मला सॉल्व्ह करता येईल, बरोबर ना? येईल. पुढे थिंग्स टू रिमेंबर. काय काय गोष्टी अप्रॉक्सिमेटली आपल्याला लक्षात ठेवायच्या. काय काय लक्षात ठेवायच्या? G is equal to pi square equal to 10. G ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली एव्हरीवेअर ऑलमोस्ट. आज फर्स्ट सम मध्ये मी नाही घेतलेली बरं का 10. आपण फर्स्ट सम तुम्हाला आठवत आहे का? G अपॉन 0.2, 9.8 अपॉन 0.2 तिथे नाही मी यूज केली G ची व्हॅल्यू 10. का? तिकडे परफेक्ट स्क्वेअर मला मिळत होता.
इज इट राईट? सो मला जिथे परफेक्ट स्क्वेअर मिळणार आहे स्क्वेअर रूट मध्ये असताना तिथे मी 10 नाही यूज करणार, बट अदरवाइज आय एम गोइंग टू यूज व्हॅल्यू ऑफ जी ॲज अ 10, व्हॅल्यू ऑफ पाय स्क्वेअर 10. Instead of considering 3.14, if I am going to consider 3, it will be more easier. Then use pi equal to 22/7 wherever necessary. मी आपल्याला व्हॅल्यू दिसत असते 77 पाय, तरी आपण काय काय यूज करतो 77 into 3.142. गरज नाहीये 77 पाय विचारत आहे, तो 77 into 22/7 यू कॅन सॉल्व इट डिरेक्टली. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्झाम मध्ये पेपर सॉल्व करताना नीट लक्षात ठेवा. तुम्ही एक जरी मिस्टेक केली रीडिंग करताना किंवा कॅल्क्युलेट करताना, आता हे तुम्ही शॉर्टकट वापरणार, शॉर्टकट वापरताना तुम्हाला खूप केअरफुल राहायचं. तुम्ही केअरफुल नाही राहिला तर मे बी तुमचं रॉंग येऊ शकतो. नेक्स्ट एक स्टेटमेंट आहे ह्याच्यावरती खरंच खूप कॉन्सन्ट्रेट करा आणि नसेल तर आतापासून सुरुवात करा. फाईनमन नावाचा एक खूप ग्रेट सायंटिस्ट होता, त्याचं स्टेटमेंट आहे, if all the mathematics disappeared, physics would be set back by exactly 1 week. जर मॅथमॅटिक्स तुम्ही काढून टाकलं तर फिजिक्सला लगेच एक्झॅक्ट 1 week सेट बॅक बसेल. सो लँग्वेज ऑफ फिजिक्स इज मॅथमॅटिक्स. डोंट फॉरगेट दिस फॅक्ट. Many of the students not going to pay attention at all towards mathematics, about calculus especially. Integration, derivative, limit, continuity या गोष्टी आल्याच पाहिजे. लिमिट, कंटिन्युटी, इंटिग्रेशन हे खूप वरच्या लेवलचं आहे. अजूनही बेसिकला जातो. टेबल्स, यू हॅव टू लर्न टेबल्स बाय हार्ट. जर तुम्ही 27 into 9 विचारलं सांगता येईल किती राहता येईल सांगा मला, हात वर करा. 27 into 9 व्हेरी गुड. दोघा तिघांनी हातवर केलाय, पण हे सांगता आलं पाहिजे. टाइम लिमिट आपल्याला. जगा उद्या खरंच नंबर हा आला, येऊ नये असं बंधनांना वाटत असेल, पण आला तर उद्या खरंच हा नंबर आला तर तुम्ही तिकडे करत बसणार का 27 into 9 त्यातच 1 मिनिट जाणार, गेलं वाया, नो यूज. सो इथे सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. तुम्हाला टेबल्स पार्ट करायचे 1 to 30 टेबल्स. शेवटच्या पार्टमध्ये काय सांगतो या लक्षात ठेवा. 1 to 30 टेबल्स, देन स्क्वेअर्स ऑफ 1 to minimum 30 numbers, cubes of 1 to 10 numbers, cube roots of square roots of 1 to 10 numbers. एवढ्या गोष्टी चांगल्या करून ठेवा. रूट 3 किती आहे? व्हेरी गुड, 1.732. हे जे क्यूब स्क्वेअर रूट आहे ते चांगले पार्ट करून ठेवा. पटापट सांगता आले पाहिजे. तुम्हाला यूज करावे लागणार आहे सीईटीला. ओके, पुढे बघूया. शेवटची स्लाइड आहे, नीट वाचून घेऊया. अगदी मी एवढ्या टोकाच्या मताचा मीही नाहीये. यदि आराम की लालसा हो तो अध्ययन का विचार त्याग दो, और यदि ईमानदारी से अध्ययन करना चाहते हो तो आराम मत करो. आराम और अध्ययन एक साथ प्राप्त नहीं किए जा सकते हैं. मी म्हटलं असं अगदी मी एवढ्या टोकाच्या मताचा नाहीये, पण शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. फिजिक्स अवघड आहे, फिजिक्स अवघड आहे. मग सरांनी सांगितलं, सरांनी की फिजिक्स अवघड आहे असं मुलं म्हणतात. जे मला म्हणतात ते तुमचा सब्जेक्ट फार अवघड आहे, रडायलाच लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जितकं सब्जेक्ट अवघड तितकं आपल्याला जास्त काम त्याच्यावरती करायचं आहे. एक गोष्ट सांगतो, सचिन तेंडुलकरची गोष्ट आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर 1998 पुण्यात जेव्हा मॅचेस झाल्या होत्या ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, त्यावेळेला पेपरमध्ये खूप असं आलेलं होतं की इट इज अ वॉर बिटवीन सचिन तेंडुलकर अँड शेन वॉर्न वगैरे असं मध्ये त्यावेळेला जळकत होतं पुण्यात सगळीकडे. लगेच पहिली टेस्ट झाली. पहिल्या टेस्टमध्ये सचिन डक वरती शेन वॉर्नच्या बॉलला आऊट झाला. लगेच दुसऱ्याची पेपरमध्ये हेडलाईन. कोण जिंकलं? ऑब्विसली वॉर्न जिंकला. 4 टेस्ट होत्या. पहिल्या टेस्ट नंतर जवळजवळ मध्ये 10 दिवसाची गॅप होती. या 10 दिवसाच्या गॅपमध्ये सचिनला लक्षात आलं होतं की मला शेनवॉर्नची बॉलिंग खेळता येत नाहीये. त्याने काय केलं तर त्यानंतर पुढची मॅच मुंबईतच होती. मुंबईतल्या जवळजवळ 10 लेग स्पिनर्सला बोलवून घेतलं. रोज 4 तास तो 2-2 पेअर्स चूज करायचा आणि प्रत्येकाला बॉलिंग टाकायला सांगायचा. तो प्रॅक्टिस करत बसायचा. मध्ये फक्त थोडासा ब्रेक. किती प्रॅक्टिस झाली असेल बघा. रोज सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास, 10 जण फक्त त्याला बॉलिंग टाकतात लेग स्पिन. मला शेनवॉर्नची बॉलिंग खेळता येत नाही का आपली? ठीक आहे, मी त्याच्याच बॉलिंगची फक्त प्रॅक्टिस करणार. त्याच्या बॉलिंगची प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर त्या 4
पुढच्या टेस्ट मॅचेस मध्ये सचिन एकदाही शेनवॉर्नला आउट झाला नाही, हे आपल्याकडनं झालं पाहिजे. एवढा आपण करूयात, प्रॅक्टिस करूयात आणि चांगले मार्क्स मिळवूयात. पुढे टाइम लिमिटकडे लक्षात ठेवा. मी मग सांगितलं असं घड्याळाकडे लक्ष ठेवा सगळं करताना. पुढे आणि ॲट द एंड ऑल द बेस्ट. थँक्यू.